सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक लवकर होणार की पुढे जाणार, होणार निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे। जर सुनावणी सकारात्मक निर्णय झाला आणि न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत हिरवा कंदील दर्शवला तर राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि निवडणुका लवकरात लवकर होणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक बोजामुळे जिल्हा नियोजनला अपुऱ्या निधीचे वाटप। आतापर्यंत केवळ 60% निधी वितरित। विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांची प्रतिपूर्ती करण्याच्या प्रयत्नात राज्याच्या तिजोरीला वाढत्या ताणामुळे राज्यातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांसाठी अद्यापही पुरेसा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देऊ शकले नाही। राज्यातील सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधी आतापर्यंत प्राप्त झालेला आहे। वास्तविक जिल्हा नियोजनासाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीपैकी 100% निधी डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित असताना यंदा मात्र केवळ 60% एवढाच निधी आतापर्यंत उपलब्ध करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक कामे रखडली आहेत। राज्य सरकारने जिल्हा वार्षिक योजनेत कोणतीही कपात केली नसली तरी पूर्ण निधीही जाहीर केलेला नाही। पूर्ण निधी वितरित न होण्यामागील कारण म्हणजे विविध योजनांमुळे शासकीय तिजोरी निर्माण झालेला ताण हेच असल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। निधी टंचाईअभावी रखडले मागेल त्याला शेततळी, यंदा केवळ 38 शेततळी तयार, उद्दिष्टही होईना पूर्ण। निधी अभावी लॉटरी न निघाल्याने कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळी योजनेला प्रतिसाद मिळत नाही। वेळेत लॉटरी न काढल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे। गेल्या वर्षीपासून कृषी विभागाला मिळालेले योजनेचे उद्दिष्टही पूर्ण झाले नाही। 2024-25 मध्ये 499 शेततळीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत केवळ 38 शेततळी तयार झाले आहेत। जादूटोणा विरोधी कायदा इंग्रजी हिंदी पुस्तकाचे बुधवारी साताऱ्यात प्रकाशन। डॉक्टर आह साळुंके, डॉक्टर भारत पाटणकर, राजू पुरळेकर यांची उपस्थिती। जादूटोणामध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले प्राध्यापक डॉक्टर विलास खंडायत यांच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम या महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीचा प्रकाशन समारंभ बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार आहे। ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार राजू पुरळेकर, श्रमी मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा समाज कल्याण सहाय्युक्त सुनील जाधव यांच्या उपस्थितीत आणि प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आह साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडणार आहे। खंबाटकी घाटातच पोलिसांची वाहन तपासणी, वाहतूक कोंडीचा फटका, वाहन चालक त्रस्त। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिर परिसरात वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहने अडवून चलन फाडले जात आहे। अचानक वाहन अडवल्याने घाटात वाहनांच्या रांगा लागतात, तसेच इतर वाहन चालकांची एकाग्रता भंग झाल्याने अपघात होण्याची भीती आहे। दत्त मंदिर ते कारवाई करण्यासाठी योग्य ठिकाण नसून वेळे बाजूला वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांच्याकडून होत आहे। कचरा प्रदूषणावर घंटा गाड्यांचा उतारा। जिल्ह्यात आतापर्यंत 126 ग्रामपंचायतींना वाटप। सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या घंटा गाड्यांमुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होते, त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। पर्यावरणाचे संतुलन व इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी वाहनांना शासनाने प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी ग्रामीण भागातील 5000हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील 126 ग्रामपंचायतींना कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या व 5000हून कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांना ट्रायसिकल देण्यात आले आहेत। कराडला पाणी मीटरवर चोरट्यांचा डल्ला, मीटर रातोरात लंपास, तक्रारींकडे दुर्लक्ष। कराड पालिका नागरिकांना पुरवत असलेल्या अद्ययावत सुविधांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांची टोळी कराड शहरात सक्रिय झाली आहे। शहरातील 24 तास पाणी योजनेच्या मीटरवर या चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे। शहरातील तब्बल 12 मीटरची चोरी झाली आहे। चोरलेली मीटर कवडीमोल दराने विकली जात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे। चोरीची नोंद पालिकेत होऊन त्याबाबतच्या तक्रारी पोलिसांनी दिल्या जात आहेत। या गोष्टींबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। शेनोली तालुका कराड येथे शॉर्ट सर्किटमुळे आग, 15 जण थोडक्यात बचावले। शेनोली येथे एका घरावर सोमवारी मध्यरात्री 1 वाजता शॉर्ट सर्किट होऊन 11000 वोल्टच्या मेन एक्सटेन्शन वायरला भीषण आग लागली। या घटनेत घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाले असून घरात झोपलेल्या 15 जणांचा जीव थोडक्यात बचावला। यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याने एकच घबराट गोंधळ निर्माण झाला होता। या लाईन संदर्भात रहिवाशांनी वारंवार महावितरणने तक्रारी आणि अर्ज दिले होते, तरीही दुर्लक्ष करण्यात आले। हा प्रकार याआधीही 2दा घडला असून प्रशासनाकडे गंभीर लक्ष दिले नाही, त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळते का असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे। शिरवळ लोणंद रस्त्यावर दुचाकीने ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात युवक ठार। शिरवळ लोणंद रस्त्यावर पिसावडी गावच्या हद्दीतील गणेश मंदिराजवळ दुचाकीने ट्रॅक्टर ट्रॉली यांचा अपघात होऊन प्रफुल्ल विश्वास शेडगे वय 25 राहणार शेखमीरवाडी तालुका खंडाळा याचा जागीच मृत्यू झाला। शिरवळ येथे फळ विक्रेत्यावर मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला। शिरवळ येथील एसटी बस स्थानक परिसरात 3 युवकांनी फळ विक्रेते युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले। याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे। 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।
ओळख साताऱ्यातील उद्योगविषयी या सेगमेंट अंतर्गत नवीन व्हिडिओ जिल्हा सातारा यूट्यूबवर उपलब्ध। व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये। तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे की तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशी केली? तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सातारमध्ये ज्यूस साठी कोल्ड्रिंक साठी माणसं खूप इच्छुक आहेत, पितात, तहान लागते। मी ज्यावेळेस तुमच्या फ्रूट ज्यूस सेंटरला भेट दिली, इथे मला तुम्ही सांगितलं की ब्रह्मरस नॅचरल फ्रूट ज्यूस आपण सेंटर उपलब्ध आहे। तर नॅचरल फ्रूट ज्यूस बद्दल काय सांगू शकाल आपल्या सातारकरांना की हे नॅचरल म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही का शब्द वापरला आहे? तसं पाहिलं तर सातारमध्ये ज्यूस हा ट्रेंड फारच कमी आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।